तर महत्वाची बातमी समोर येते। अशोक खरात रुपाली चाकणकरांकडून पाद्यपूजन करण्यात आलंय। महिलेचं शोषण करणाऱ्या भोंदू बाबाला विठ्ठलाची उपमा देण्यात आली आहे। रुपाली चाकणकर यांनीच ही उपमा दिलेली आहे। अशोक खरात याला रुपाली चाकणकरांकडून ही विठ्ठलाची उपमा देण्यात आली। पांडुरंग असं संबोधण्यात आलं। तर महिलेचं शोषण करणाऱ्या भोंदू बाबाला ही विठ्ठलाची उपमा देण्यात आली आहे। आषाढी एकादशी नुकतीच झाली। तर तुम्हाला आणि कल्पनाताईंना असं पाहून विठ्ठल रुक्मिणीची 100 आठवण झाली। सगळ्यांना कदाचित पंढरीच्या विठुरायाच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन करता आलं नसेल। ते दर्शन आज आम्हाला या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी होत आहे। आषाढी एकादशीला पांडुरंगाचं रूप तुमच्या समोर आहे आणि रुक्मिणी म्हणजे त्यांच्या पत्नीना, अशोक खरात त्यांच्या पत्नीना त्या पांडुरंगाची रुक्मिणी म्हणतात। थर्ड क्लास रुपाली चाकणकर म्हणजे मला ना सौम्य शब्द आता वापरता येणार नाही तुमच्यासाठी। तुम्ही थर्ड क्लास आहात आणि अशा बाईंना ज्या इतके अघोरी प्रकार करतात त्या बाईंना मला एकच सांगायचं आहे, खबरदार तुम्ही पांडुरंगाचं नाव जरी काढलं तर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।